माय चॅनल. गाईस तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. गाईस आज मी तुम्हाला सांगणार नाही आमच्या गावाला काय काय. गाईस मी गावाला आलो, मी सांगितलं नाही भरपूर दिवसापासून काय आमच्या गावाला. पण गाईस मी तुम्हाला आत्ता दाखवते आमच्या गावाला किती झाडं, म्हणजे किती झाडं नाही, कशी कशी झाडं, कोणत्या फळाचे झाडं, म्हणजे फळाचे मी थोडे दुसरे. आज आपल्या जवळ सगळ्यात पहिले हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कूचं झाड तुम्ही पाहता असेल किती उंच आहे, मोठं आहे. गाईस हे भरपूर उंच आणि मोठे. मग गाईस आता आपण दुसऱ्या झाडात जाऊ. गाईस आपलं दुसरं झाड आहे. हे गाईचं संख्या आमच्या इकडे हे सगळ्यात मोठं चिंचाचं झाड आहे. आमच्या घरी तुम्ही पाहू शकते इथे आमची गाय. मग गाय आता आपण तिकडे जाऊ. म्हणजे पहिलं स्टार्टिंग इकडूनच करूया. लिंबाचे झाड दाखव. लिंबाचं झाड आहे, इथे काटे राहते. हे तुम्हाला टोचले तुम्हाला दुखतं. खाली लिंब पडेल. मग जे तुम्हाला लिंब तोडायचे राहिले ना, अशा करेलचे तोडायचे, पा येल्लो करेलचे तसे तोडायचे गाईस. मग आता आम्ही दुसऱ्या झाडात जाऊ. गाईस हे थोडं आंब्याचं झाड आहे. हे गाईस हे चिंचाचं छोटंसं झाड आहे. मग गाईस आत्ता पहा, हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे. वरती परत पेरूचं झाड आहे. आणि हे परत सगळ्यात मोठं कढीपत्त्याचं झाड आहे. मग गाईस मग तुम्ही पाहू राहू शकत इथे सड आहे. मला भीती वाटते झाडाला हात लावते आणि चावणार नाही. मग गाईस चिंचेचं झाड आहे. दुसरं चिंचेचं झाड आहे आमच्या एरियात. हे तिसरं चिंचेचं झाड आहे. तुम्ही सध्या पाहू शकत हे भरपूर डेंजर चावलं. मग गाईस तुम्ही या आजी एवढ्या मिनिटापासून पाहते कोण या माझीच आजी. आजी हाय करा. मग गाईस आपण दुसऱ्या झाडांकडे जाऊ. मग गाईस आता तुम्ही असंच या. मग गाईस तुम्ही पाहत राहू शकत इथे आमच्याकडं हे छोटंसं चिंचेचं झाड आहे. हे पहिलं बी असंच होतं, आत्ता बी तसंच. मुलं उठतीने जास्त तुझीचं पाणी नाही. मग गाईस आमच्या आंब्याचं झाड आहे. तिथे कैडे आलं होतं. दादा वरती कैडे आहे. आंब्याचं झाड आहे. तिथे कैडे आंब्याचं झाड आहे. या दोघांना कैऱ्याचं घेऊन आंब्याचं. आणि गाईस आता आपण त्या साईडला तुम्ही जाऊ शकता. त्या साईडला डेंजर. पण मला सगळं झाडं माहिती आहे गाईस. मग मी इथूनच सांगेन. तुम्ही त्या सगळं पहिलं पाहताय ना, त्या साईडचं नाही दुसऱ्या नंबरचं ते पा ते गाईस पेरूचं झाड आहे. त्याला यायचे पण आता त्याला पाणी नाही भेटत ना, त्याची मुलं मग ते सुकतं हळूहळू सुकू राहिलं. मग गाईस तिथे ते फुलाचं झाड आहे. तिथे एक अजून आहे. हे उंच झाड आहे भरपूर. गाईस इथे पाऊस कुठलाय, कधी बी पाऊस होऊ शकते. गरजेचं गाईस म्हणजे आपलं परत पेरूचं झाड आलं. दादा आता पाऊस येतोय काय? गाईस तुम्ही पाहू शकते नारळाचं झाड. तिथे भरपूर गवत होतं. मग आमच्या इकडे एक बाबा आले कामाला. मग त्यांनी सगळं गवत काढलं. मग तुम्ही गवताची लाईन पाहू शकते. तिथे अजून एक नारळाचं झाड आहे. जे आता यांना भरपूर वर्ष झालं आम्हाला लावून. आणि गाईस तिथे आमच्याकडे भरपूर
नको तिथे परत नारळाचं झाड आलं. मी चांगलं आपलं का बप्पू नारळाचं झाड आहे. हा, आणि गाईज पेरूचं झाड आहे. तिकडं बी एक होतं. दादा पाय किती पेड़ आहे. मग गाईज याला भरपूर येतील पावसाळ्यात गाईज. त्यांना टाइम लागतो पावसाळ्यातच येतं वर्षातून एकदा. मग गाईज आपलं परत नारळाचं झाड आलं. गाईज एक झाड संपलं ना दुसरं झाड येतं. पण आंब्याचं आत्ताशीच आलं. हे थोडं लेट आलं. परत ते आलं त्याचं नाव काय चिक्कूचं झाड आलं गाईज का. ते चिक्कूचं झाड गाईज तिथे कुठे आपण जाऊ नाही शकत जवळ. आपल्याला लिवच जायला लागेल गाईज. पण ते सगळं लास्टला ते झाड पाय ते चिंचाचे आमचे सगळे इथे पाहिजे लाईनमध्ये. हे सगळे आमचे आम्ही नवीन लावले तर कैऱ्याचं झाड ते बी आमचंच आहे. आणि गाईज तुझं पाहत आहे ते कुठं पा गाईज डेंजर येतं थोडं काय तिथं पाहते आजी राहतं त्यांचं. मग गाईज परत चिक्कूचं झाड आलं. मग गाईज ते आपलं परत नारळाचं झाड. मग कैऱ्यांचं झाड नाही आंब्याचं घ्यायचं आंब्याचं. मग परत नारळाचं झाड. मग इथे चिक्कूचं झाड आहे. मग गाईज इथे नारळाचं झाड आहे. म्हणजे आंब्याचं झाड म्हणजे परत नारळाचं झाड. गाईज आत्ता ये नारळाचं गाईज मी तुम्हाला 3-4 मिनिटाच्या कुत्र्याला काय काय करते मी दाखवतो. बघायचं कुठे गेलं ते आहे ना भरपूर डेंजर. त्याला मिडल फिंगर दाखवून मागं लागतं. गाईज आता सेफ नाही आहे आम्हाला. पण गाईज आम्हाला जायला लागेल. गाईज व्हिडिओ आत्ताच एंड करू क्योंकि पुरं कुत्रे ते आपल्या मागं लागलं तर व्हिडिओ म्हणजे ते मागं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला घरी जायला पाहिजे. मग गाईज मग आम्ही दुसरी व्हिडिओ परत काढू. मग त्याच्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कमेंट फॉलो आम्हाला करून द्या. थँक्यू.